नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हदगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. इथे शून्य मशागत तंत्रज्ञानानुसार माननीय खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला हे बेड पाडले होते 4.5 फुटाचे. कपाशी होती, कपाशीचे खोड आहे, कपाशी खोड, कपाशीचे खोड आहे. आणि त्याच्या साईडला ड्रिप आहे. मध्ये ड्रिपच्या साईडला मकाची टोकन केली आणि कपाशी ज्यावेळेस काढली फक्त कापून घेतली आणि त्याच्या काड्या पण तशाच आहेत. सर्व काड्या तशाच आहे, कपाशीच्या काड्या. आणि आता मका काढली, मकाचा चारा काढायचं काम चालू आहे. तिकडे चारा आहे, अजून चारा काढायचं काम चालू आहे बाहेर. हा सर्व पालापाचोळा जागेवर खत करायचं, याचं काहीच काढायचं नाही. आणि ही मका बघा, एक नंबर. सुरुवातीला कपाशीमध्ये राऊंडअपचा उपयोग केला, उड लावून खाली, आणि कपाशी उपटली नाही, फक्त कापून घेतली. हे कपाशीचे खोड, अशी कपाशीचे खोड आता वाळले. कपाशीच्या काड्या पण तशाच आहे. मकाच्या बिट्ट्या काढल्या खाली आता. पूर्ण काड्या पण तशाच आहे, दिसत असतील तुम्हाला. फक्त कपाशी काढल्यानंतर माझा वेळेची बचत झाली, सर्वात महत्त्वाचं. लगेच कपाशी कापली आणि लगेच दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कापली त्याच दिवशी राऊंडअपची फवारणी केली. आणि नंतर लगेच 2-3 दिवस गॅप दिला आणि लगेच टोकन यंत्राने मकाची लागवड केली ड्रिपच्या दोन्ही साईडला. अतिशय कमी खर्चात मकाचं पीक आलंय. बिट्ट्या पण मजबूत आहे. एक पिट्टी सोडून दाखवतो काढून. टोकापर्यंत दाणे भरले एकदम. चारा बघा, जवळजवळ 7 ते 8 फूट चारा वाढला. आणि नरम, बेड पण नरम आहे एकदम.